जय भीम जय शिवराय मित्रांनो, सातारकर संदेश या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये सरसे स्वागत. चला आता आपण फिल्म सिटी बघूया. हे आहे फिल्म सिटीमध्ये शूटिंगचं आपण बघतो दुकानं वगैरे, तर अशा प्रकारे हे दुकानं बनवलेली जातात. आणि हे सगळं काही फळ्यांचं बांधकाम आहे, फळ्यांमध्ये लाकडांमध्येच केलेलं आहे. तर हे असं मार्केटचं जर शूटिंग असेल तर असं प्रकारे मार्केट बनवलं जातं. असं वेगवेगळी दुकानं, स्टॉल. खरं तर ह्याच्या मागे तर काही नसतं, पण असं फ्रंटला असं दाखवतात दुकानं बनवलेली आहेत आणि किती चांगली कला आहेत बघा. हे खरं तर आर्ट डिपार्टमेंट आणि सेटिंगवाल्यांची महत्त्वाची मेहनत आहे. हे बघा, हे चायचं दुकान आहे, किशमिश चाय दुकान. त्याच्याच बाजूला बघा टीव्ही आणि स्पीकर रिपेअरिंगचं दुकान दाखवलं आहे. इथे बघा किराणा स्टोअर दाखवला आहे. असं स्टोअर्स वेगवेगळे दाखवतात. इथे देवाचं मंदिर दाखवलं आहे. हे अशी चाळ सिस्टम दाखवले. चला तर आपण बाहेरून बघूया कसं आहे हे. तर बाहेर बघा, हे अशा प्रकारे आहे. बाहेरून हे सगळं असं असतं. याला मग नंतर बाहेरून ते लोक काळा प्लॅस्टिकचा वगैरे लावतात की दिसू नये म्हणून. हे असं सगळं फळ्यांचं आहे बघा. आतून किती आपल्याला असं वाटतं की मोठमोठं मार्केट भरलेलं आहे, परंतु असं काय नाही. फळ्यांचं बांधकाम केलेलं असतं हे सगळं. हे बघा, ही बिल्डिंगचं त्यांनी बांधकाम दाखवलेलं आहे. हे सुद्धा सगळं फळ्यांमध्येच केलेलं आहे, लाकडांमध्येच. तात्पुरता सेट ज्याला ज्या प्रकारे शूटिंग करायचे तो आपापल्या परीने तसा सेट उभा करतात ते लोक. हे बघा, हे फक्त असं फ्रंटच बनवलेलं आहे त्या लोकांनी. याच्यात आता दरवाजा उघडून आतमध्ये आपण जाऊ शकत नाही, कारण तिथे आतमध्ये काहीच नाही आहे. फक्त दरवाजाला दाखवलं त्यांनी लॉक वगैरे, वरती टेरेस दाखवलंय, गॅलरी दाखवले. तर हे अशा प्रकारे बिल्डिंगचं स्ट्रक्चर त्यांनी उभं केलेलं आहे. आणि जरा पुढे जाऊन बघा, दाखवतो तुम्हाला मी. हे बघा, दिसतंय तुम्हाला साईडने, म्हणजे त्या बिल्डिंगचा फ्लोअरचं दिवाळ. आणि हा त्यांनी सेट त्या दिवाला लागूनच फळ्या आणि प्लायमध्ये उभा केलेला हा सेट आहे. म्हणजे त्याच्यामध्ये बघा, ट्रकच्या आणि त्या स्टुडिओच्या मध्येच हा एवढा त्यांनी फळ्यांचा स्टुडिओ स्टेज उभा केलेला आहे. हे अशा प्रकारे हे असतात, स्टुडिओज असतात मोठमोठे. तर त्याच्यामध्ये आपल्याला हवे त्या प्रकारची शूटिंगसाठी आपण सेट उभा करू शकतो. आणि हा सेट उभा करण्यासाठी आर्ट आर्ट डिपार्टमेंट असतं, सेटिंगवाले असतात. त्यांची सगळी मेहनत जी असते ते बॅकग्राऊंडला राहून ही सगळी मेहनत ते करतात. हे बघा, हे अशा प्रकारे व्हॅनिटी व्हॅन असतात. आर्टिस्ट लोकांना, ॲक्टर्स लोकांना आराम करण्यासाठी, त्यांच्या मेकअपसाठी त्यांना ह्या अशा व्हॅन दिल्या जातात, कारण तिकडे या व्हॅनमध्ये आर्टिस्ट ॲक्टर्स आराम करू शकतात. हे बघा, अशा प्रकारे जेवढे आर्टिस्ट आहेत त्यांच्यासाठी प्रत्येकासाठी व्हॅन मागवली जाते. त्याला जनरेटर, पॉवर वगैरे खूप मोठं तामझाम असतं त्याच्यामागे एका छोट्या शूटिंगमध्ये. चला तर आपण आता जाऊया व्हॅनिटीमध्ये आणि व्हॅनिटीचं दाखवतो मी तुम्हाला कशा प्रकारे आहे. हे बघा, आतमध्ये जातोय आपण आणि बघा आतमध्ये व्हॅनिटी कशी आहे. ही बस दाखवली, ती बस बघा कशी आहे. आतमध्ये ॲक्टर्स लोकांसाठी खाण्यासाठी बघा फ्रूट आहेत, चिप्स वगैरे ठेवलेले आहेत, बिस्किट वगैरे ठेवलेले आहे. हा त्यांना मेकअप करण्यासाठी मेकअप मिरर आहे. बसण्यासाठी मस्त चेअर आहे, सोफा आहे आहे ठेवलेला. हे सगळं बसमध्ये आहे, व्हॅनिटीमध्ये. आतमध्ये गेलो अजून त्याच्यात, तर तिथे ॲक्टर्स असतात, सेलिब्रिटीज वगैरे असतील तर त्यांना आराम करण्यासाठी सोफा आहे. ही आरामदायक सोफा एक ठेवलेला आहे. म्हणजे वेगवेगळे डिझाईन त्यांना जसं पाहिजे तसं ते डिझाईन असते. टीव्ही बघा, टीव्ही पण ठेवलेले आहे आतमध्ये. जर त्यांना असं मनोरंजनात्मक टीव्ही, स्पीकर सगळं घरासारखं पूर्ण आतमध्ये असतं. असे वॉशरूम आहे, तिथे टॉयलेट वगैरे सगळं काय आहे आतमध्येच आहे हे बसच्या. त्यानंतर या कपाटांच्या इथे किचन असतं आणि त्याच्यामध्ये त्यांना फ्रीज आहे, ओव्हन आहे. हा एक दुसरा वॉशरूम आहे. या वॉशरूममध्ये बघा शॉवर पण दिलेला आहे. अंघोळी करण्यासाठी शॉवर वगैरे आहे, हँडवॉश बेसिंग वगैरे, एकदम फ्लॅटसारख्या सुखसुविधा. मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये कळवा. धन्यवाद. भेटूयात पुढच्या